हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे महेंद्र कारण यूट्यूब चॅनलमध्ये ब्रँड न्यू ब्लॉग. मित्रांनो कशी आहे सर चांगली असेल तर मित्रांनो आज चालला आपण आता सकाळ सकाळ सुट्टा मारायला. कारण आज थोडं जो आहे ते बी मग लवकर जावं लागतं. कारण जर जिथलं लवकर चाललं तिथलंच आपल्याला मेंढर सोडायला लवकर यावं लागतं. आणि आता या पण निघेल आणि मग काय आपण आलोय आता लवकर सुट्टा मारून घेऊ आणि लगेच आपण दुसऱ्या जागी वावर बघायला जायचं. तर तुम्हाला मी आता चला वावरात जाऊन भेटतो. चला अरे मित्रांनो बघू शकतो तुम्ही आता कापायला आणि या वावरामध्ये सकाळी आम्ही मेंढर चारली होती आणि हे अर्धव पाडा राहिले. इतकं वावर होतं इतकं चारायचे मग काय आता इतकं राहिले ह्याला चारू. आता चला तर मग आता डायरेक्ट आपण आता डायरेक्ट कामाला बिलगू डायरेक्ट हे इथपर्यंतचे काय एवढं मोठं नाही आहे. आणि हे वावर कापून आता दुसरे वावर बघायला. चला मग भेटतो तुम्हाला मी कापल्यानंतर. तर मित्रांनो आता आपलं सर्व काम झाले. तर आपण आता लगेच डाळा तोडून घेऊ. आपल्याकडे 2-4-7-8 शेळीची बच्ची तर त्यांना आपण डाळा तोडून घेऊन जाऊ आता. तर कारण जिथल्याला सकाळी आलं तिथलं चांगलं राहतं. कारण काम लवकर होतं. आता लगेच आलं हे वावर बी आहे पण हे खुडा करायचा आहे म्हणतो. मग काय आणि तुम्ही बघू शकता आता बागाला पण द्राक्ष लागून गेलेले आहेत. तुम्हाला मी धावतो द्राक्ष. बागात खूपच पाणी आणि बघू शकता द्राक्ष बघा हे द्राक्ष. आणि आम्हाला असं द्राक्ष म्हणजे यावर लय फेल गेलेत लोकांचं द्राक्ष. नाही तर लय द्राक्ष राहते असं पाणी सोडावं लागतं तेव्हा द्राक्षाला मजबूती येते. तर तुम्हाला मी डाळ थोडा आता हे बावळ आहे आपलं ही बोर आहे. ह्या बोरीला तोडू तर बघू शकता आता. आणि आता येळा आणून राहिली तिकडून. येळा आणला का लगे आपण तोडू तिला. फायनली येळा आणला आता हिने. तर फायनली मित्रांनो आपण वावर पाय आलो होतो. तर वावर तर काय गावात नव्हतं काम करून घेतलं लगे मग वावर पाय आलो गाडी घेऊन. हे आपण गाडी घेऊन आलो वावर पाय. हे बागाचं वावर भेटलंय बघू शकता तुम्ही. आता तांबटी तर काही गावली नाही आणि वाघाचा वावर गावला मग काय आता पर्याय नाही दुसरे. तर मित्रांनो हे काय मला कमेंट करून नक्की सांगा. नाशिक जिल्ह्यामध्ये काय आहे नक्की सांगा मला कमेंट करून. तर तुम्हाला चला मग तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळात. आता घरी जाणं पण मेंढर सोडावं लागते कारण अजून वावर बी थोडंसं आहे मग त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं म्हणलं मग चला आता वावर बघून घेऊ. बसून घेतल्या होत्या मीडियांनी म्हणून वावर पाहायला. चला तर मग आता भेटतो तुम्हाला मी घरी. तर मित्रांनो आता बघू शकता आम्ही आता वावर पाहून आता वापस घरी चाललो आहे. काय वावर तर काय गावलं नाही पण मग आता काय करायचं. ते बागाचं आहे पण ते बागाचं बी लयच ह्याच्यामध्ये आहे. तर आम्ही आता बघू शकतो आम्ही चाललो 2 जण. हे बी येऊन लागेल हे म्हणे मला वावर बघायचं शिकायचं आहे म्हणे. हाय कर इकडे मोबाईल आहे का टाटा दे मोबाईलला. तुम्ही बघू शकता आता मग काय आपण आता चाललो आहे घरी. वावर बघून गेलो आता गाव येईल पण मग आता काय घेऊ उद्याला वडीला विचारावं लागेल वावरात जायचं का नाही जायचं. कारण त्या वावरामध्ये बी खूपच तिकडं जंगलाचा एरिया आहे बघू शकता तुम्ही. आता बटा आपलं वावर तर तिकडे खंबाजीच्या ह्याच्या खाली आहे. तर मग बघूत आता पुढची बात पुढं. बघ मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्याकडं मोबाईल नव्हता त्याच्यामुळं आपला व्हिडिओ काय येत नव्हते. आणि आता मोबाईल आला आहे आता कंटिन्यू ब्लॉग येतील. आणि तुम्ही ह्या मेंढपाळाच्या मुलाला सपोर्ट करा. आणि आता आपली मेंढर बघू शकता इथे येऊ राहिली तर. आणि वावर नसल्यामुळं आता थोडंफार फिरवावं लागते तर कारण दिवसभर जर किती वावर चालली तर पुरवडत नाही. त्याच्यामुळं थोडंफार पाण्यापुण्यावर इकडे तिकडे करावं लागते तर अशीच मग आपली मेंढपाळाची कहाणी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत जावा. मी दररोज तुम्हाला
ब्लॉक दावा जाईन. आणि इथं पाणी बघू शकता तुम्ही, इथं पाणी आहे. इथे पाण्यावरती आलो होतो आपण. पाणी बी खूपच बोगस आहे, त्याच्यामुळं मग काय एवढं पाणी पण पित नाही मेंढरं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये.